तुम्हाला एक गोष्ट सांगते. आम्ही 1977 साली पहिलं दूध पिशवीमध्ये भरण्याचं मशीन तयार केलं. पण तेवढ्यावर थांबलो नाही. दुधानंतर तेल, तेलानंतर चहा, चहानंतर साखर, वेगवेगळ्या प्रकारची पिठं, केचप वगैरे ह्या सगळ्या गोष्टी, फार्मा पावडर्स, ॲग्रोकेमिकल्स ह्या सगळ्या साठी वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीज पॅकेजिंगमधल्या आम्ही डेव्हलप करत गेलो. कोविडच्या आधी म्हणजे साधारण 2018-19 सालची गोष्ट आहे. आमचा एक कस्टमर आहे साऊथमध्ये, कोइंबतूरच्या जवळ. तर तो स्पाईस करतो. त्यांनी पहिलं आमचं मशीन EMIवर घेतलं होतं 1995 साली. आणि त्याच्यानंतर आजच्या घडीला त्याच्याकडे नायक्रोमची जवळपास 200 मशीन्स आहेत मसाल्याची पावडर भरण्यासाठीची. तर मी त्यांच्या फॅक्टरीवर गेले होते. तर त्यांच्याशी 2-3 मजल्याची फॅक्टरी आहे आणि वरच्या मजल्यावर मशीन्स आहेत आणि तिथे छताला भोग पाडून त्याच्यातनं जे मशीनमधनं पाउचेस बाहेर पडतात ते असे बुलेटच्या स्पीडनी ते खालच्या फ्लोअरवर येतात आणि तिथे ढीगच्या ढीग ह्या पाउचेसचे साठले होते. आणि तिथे बऱ्याचशा बायका, लेबर असं त्या पाउचेस असे ते फोल्ड करून, त्या लडी असतात मसाल्यांच्या, त्या फोल्ड करून छोट्या पिशव्यांमध्ये भरायचं काम करत होत्या. आणि त्यांनी मला सांगितलं की दिस इज माय पेन पॉईंट, की जसं माझा व्यवसाय वाढतोय तसं हे कसं मी हँडल करू, कारण लेबर हळूहळू मिळायचा प्रश्न सुरू झाला होता. आणि तिथनं आता हा व्यवसायाला नवीन दिशा कशी द्यायची ह्याच्यावर माझा विचार चालू झाला. आणि त्याच्यातनं आम्ही एंड ऑफ लाईन ऑटोमेशनवर आलो. सो आता ह्या ज्या मशीनमधनं पिशव्या बाहेर पडतात त्या ऑटोमॅटिकली त्या लड्या फोल्ड होतील, ऑटोमॅटिकली त्या पिशव्यांचे गठ्ठे होतील. ते गठ्ठे इधर छोट्या पॉलिथिन बॅग्समध्ये किंवा कार्टन्समध्ये किंवा शिपर केसमध्ये भरले जातील. मग त्या शिपर केसेस रोबोनी पॅलेटवर जातील. सो असं पूर्ण, मग जार्सचं तसंच, त्याच्यानंतर बॉटल्सचं तसंच, की बॉटल भरायचं इज अ प्रायमरी मशीन, पण त्या बॉटल्स नंतर आपण क्रेटमध्ये कशा ठेवणार किंवा बॉक्सेसमध्ये कशा ठेवणार याच्यावर सगळा विचार चालू झाला. आणि आता नायक्रोमचा एक मोठा व्यवसाय हा एंड ऑफ लाईन ऑटोमेशनचा झालेला आहे. सो मला ह्याच्यातनं एवढंच सांगायचं आहे की आपण एखादा व्यवसाय करतोय तर व्यवसाय आपला यशस्वीही होतोय, पण ह्यातनं पुढे काय ह्याचा विचार सतत व्हायला पाहिजे. कारण तो पुढचा जो प्रवास आहे एका टप्प्यानंतरचा, त्याच्यामुळेच आपल्या व्यवसायाला सस्टेनेबिलिटी पण मिळणार आहे आणि ग्रोथ पण मिळणार आहे.